हा किल्ला केवळ एक ट्रेक नसून तर इतिहासाचं एक जिवंत उदाहरण आहे. आमची सुरुवात झाली महाराजांच्या पालखी सोहळ्याने. विसापूरच्या किल्ल्याचा थकवा एका क्षणात गायब झाला. आणि पोरांचा उत्साह 200 पटीने वाढला. गणेश दरवाजावरून समोर आम्हाला विसापूरचा किल्ला दिसला, जो आम्ही पहाटेच सर करून संपूर्ण किल्ला एक्सप्लोअर करून 11:30च्या दरम्यान विसापूरच्या किल्ल्यावरून गड उतार झालो. 12:30च्या दरम्यान लोहगडावर होतो. पालखीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो नारायण दरवाजाच्या दिशेने. आणि नारायण दरवाजा बघून आमचे तोंड बघण्यासारखी झाली होती. ते बघून शुभमने लगेच फोटो काढण्याचा प्लॅन फिक्स केला. अरे हसणार रे, इथे तर फोटो काढा काढ भाई. आणि असं तसं करत आम्ही तिथे भरपूर वेळ रेंगाळत बसलो. आणि बसल्या बसल्या सहज माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की का बरं या गडाला लोहगड बोलत असतील. तर उत्तर तिथे बसल्या बसल्याच मिळालं. पुढे आल्यावर आपण पोहोचलो धान्यकोटीजवळ. तिथे थोडी गर्दी असल्याने आम्ही तो पटकन बघून प्रस्थान केले हनुमान दरवाजाकडे. हनुमान दरवाजा बघतो न बघतो समोर एकदम भक्कम आणि भव्य महादरवाजा आला. त्यातून आत प्रवेश करून आम्ही गडाच्या आत पोहोचलो. आम्ही पहिले डाव्या बाजूने महादरवाजाच्या वरून बघायचं ठरवलं. तिथून संपूर्ण एंट्री व्यवस्था स्पष्ट दिसायची. मग काय, ग्रुपने तिथे मस्त सर्वांचा एकत्रित व्हिडिओ घेऊन आम्ही पुढे निघालो राज सदर बघायला. तिथे देखील 3 तोफा होत्या. ते बघून झाल्यावर आम्हाला पुढे बघायचं होतं महादेवाचं मंदिर, मंदिराच्याच शेजारी असलेलं त्र्यंबक तलाव, त्यानंतर 16 कोणी तलाव आणि विंचुकाटा. महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही त्र्यंबक तलावाजवळ आलो. त्र्यंबक तलावात आम्हाला मासे दिसले. पुढे निघालो आम्ही 16 कोणी तलाव बघायला. 16 कोणी तलाव हा का बरं 16 कोणी नाव पडलं असेल हे त्याचे 16 कोण बघून आम्हाला कळाले. पुढे आम्ही प्रस्थान गेले विंचुकाट्याच्या दिशेने. पण जाता एक अडचण अशी आली की कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली, कारण पुढे फुटेज मला घेताच आल्या नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या भटका जिराव या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.